नमस्कार. फलटण आदिवक्ता परिषद यांच्या सौजन्याने आपण या ठिकाणी आज प्रगती यूट्यूब चॅनल यांना एक खास मुलाखत ज्येष्ठ विधिज्ञ आमचे ॲडव्होकेट रवींद्र सहस्त्रबुद्धे सर यांची मुलाखत आपल्या आदिवक्ता परिषद यांच्यामार्फत घेत आहे. आदिवक्ता जे आहेत त्यांना एक प्रेरणा मिळावी या हेतूने ही सदरची मुलाखत आपण घेत आहे. यातून ज्युनियर वकील जे आहेत त्यांना एक प्रेरणा मिळणार आहे. त्या संकल्पनेतून सरांचा जीवनपट जे आहे त्या संदर्भाने आपण काही सरांना प्रश्न विचारणार आहेत. त्याबद्दल मी सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. मी ॲडव्होकेट बापूसाहेब सरक, अध्यक्ष आदिवक्ता परिषद फलटण. सर, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. थँक्यू. आपले नेहमीच आम्हाला आदिवक्ता परिषदेमध्ये ज्येष्ठ म्हणून आपण नेहमी मार्गदर्शन करत असतात. तर आपल्या तरुणांसाठी ही जी मुलाखत आम्ही घेतोय त्याच्यामध्ये आपलं सर प्रथम शिक्षण जे आहे ते कुठं झालं? माझं ग्रॅज्युएशन विदर्भामध्ये चंद्रपूरला झालं आणि लॉला मी नागपूरला होतो, नागपूर लॉ कॉलेज. तिथं माझं लॉ कम्प्लीट झालं. 1979 साली LLB पूर्ण झालं आणि डिग्री मिळाली मला. त्यानंतर 1980मध्ये 9 मे, मला दिवस पण आठवतो आहे, 80ला आम्ही फलटणमध्ये आलो. माझे चुलते इथंच बापूराव सहस्त्रबुद्धे म्हणून त्यांचं किराणा मालाचं दुकान आहे, त्यामुळे ओळखी वगैरे चांगल्या होत्या. त्यामुळे मी म्हटलं की फलटणलाच आपण चालू करूया. आणि 9 मे माझ्या लक्षात येण्याचा दिवस फलटणमध्ये असा आहे की त्या दिवशी फलटणमध्ये आलो आणि दुपारी सगळीकडे शुकशुकाट होता. मग आम्ही विचार केला, काय बरं एवढी लोकसंख्या कमी आहे का काय? मग कळलं की त्या दिवशी इंदिरा गांधी आपल्या पंतप्रधान फलटणला त्या दिवशी आले त्या, आणि सगळे लोक विमानतळावर इथून तिकडे गेले, म्हणून हा दिवस आठवतो. त्यानंतर मी बार जॉईन केला आणि प्रॅक्टिस चालू केली. तुमचं कॉलेज LLB डिग्री कुठं आता? LLB नागपूर, नागपूरला. नागपूर लॉ कॉलेज नागपूर. त्यानंतर वकिली सुरुवात? वकिलीची ज्युनियरशिप मी काही काळ नागपूरला केली. ॲडव्होकेट गायकवाड म्हणून होते, त्यांच्या हाताखाली मी सुरुवात केली नागपूर. साधारणतः 1 वर्ष केलं असेल आणि मग 1 वर्ष मग मी चालू फलटण. म्हणजे फलटणला तुम्ही स्वतः? हां, स्वतः इंडिपेंडेंट. इथं काही कोणाकडे ज्युनियरवर राहिलो नाही. आता सर त्याच्यामध्ये तुम्ही प्राध्यापक म्हणून पण काम केलेलं आहे. हो. तिथला अनुभव काय आपला प्राध्यापक? त्याचं असं झालं, आय थिंक 1990-91 मध्ये बॅरिस्टर राजाभाऊ भोसले इथं आले होते आणि त्यांनी मी श्याम जोशी वगैरे काही लोकांना आपल्या इथल्या वकिलांना बोलवलं आणि त्यांनी एक संकल्पना मांडली की मला इथं लॉ कॉलेज सुरू करायचं आहे, तर तुम्ही एखाद दुसरा सब्जेक्ट दिला तर शिकवाल का? मग तसे आम्ही 4-5 जणांची टीम तयार झाली. आम्ही हळूहळू चालू केलं. पहिल्या वर्षी तर तुम्हाला सांगतो, लॉ कॉलेजला सगळे मोठे मोठे विद्यार्थी, म्हणजे निमकर साहेब इथले किंवा असे मोठे मोठे लोक समोर स्टुडंट म्हणून बसलेले असायचे, कारण हौशी होते बरेचसे आणि लॉचं इथं शिक्षण मिळतं आहे म्हटल्यावर काहीच हरकत नाही. मग पहिल्यांदा आम्हाला मधुजी हायस्कूलनी आम्हाला मोठा क्लास दिला, वर्ग, ड्रॉइंग हॉल आहे त्यांचा, आणि तिथं आम्ही सुरू केलं. तो अनुभव खूप छान होता आमचा लॉ कॉलेजमध्ये, कारण स्टुडंट आणि टीचर हे जे रिलेशनशिप आहे आपण म्हणतो ते खूप छान असतं, असा अनुभव आला. आणि आपल्या प्रोफेशनपेक्षा देखील टीचिंग इज व्हेरी गुड असं मला वाटायला लागलं. तरी मी वॉज कंटिन्यू, प्रॅक्टिस चालूच होते एका बाजूला, कारण हा पार्ट टाईम जॉब होता आणि आम्ही चालू केलं. आणि पहिली 5 वर्ष आम्ही कुठलंही वेतन घेतलं नाही.
अजिबात संस्था नवीन होती आमची, त्यामुळे अजिबात काही पगार वगैरे काही घेतला नाही आणि आम्ही शिकवत गेलो. अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला. आता हे प्राध्यापकाचं काम करत असताना आणि वकिलीचं काम करत असताना याच्यामुळं आपल्याला काय फायदा व्यवसायामध्ये झाला? नक्कीच झाला. एकतर कंटिन्युअसली इंग्लिशमध्ये तुम्ही सहज 1 तासभर बोलू शकता. हा एक मोठा. दुसरं म्हणजे स्टेज फ्रेट असतो जो, एकदम 50-60 विद्यार्थी समोर बसलेत आणि एक बोर्डवर करायचं ह्याची सवय लागली. त्यामुळे बारमध्ये तर आपलं डायस पुढं कोर्टात काहीच वाटेल नसतं झालं बोलायला आणि ह्याला. कुठलाही विषय सांगायला, कंप्लीट करायला. स्टुडंट्सना मात्र सांगताना ॲक्युरसी जास्त लागते. ती ॲक्युरसी हळूहळू प्रॅक्टिसमध्ये पण यायला लागली. तुमची टेक्स्टबुक वाचायची सवय लागली इकडं देखील. कारण तिथं लॉमध्ये सगळे सब्जेक्ट असे असतात की जिथे टेक्स्ट महत्त्वाचं असतं. ते तुम्ही अंडरस्टँड केल्याशिवाय तुम्हाला विषय कळला असं होत नाही. कित्येकदा मुलं प्रश्न विचारायची. त्याचं देखील यू शुड बी प्रिपेअर्ड इमिजिएटली की काय याचं उत्तर सांगता येईल त्यांना. तर असे खूप फायदे आहेत. त्यानंतर सर आता मग आपण वकिली व्यवसायात जवळपास आज 40 वर्ष होऊन गेली हो, तुम्हाला. 45 वर्ष. 45 वर्ष झाली. तर मग त्यातील एक आपला अनुभव सर, मग चांगला वाईट आपल्याला ज्युनियर वकिलांना त्यामुळं वकिली दिशा मिळेल. असं झालं की इथं आल्यावर मी माझीच प्रॅक्टिस सुरू केली. जवळजवळ 6 महिने कोणी काही आलं नाही की पक्षकार आला आहे की केस सुरू केली आहे. कारण लोकल बेसिक नसल्यामुळं हळूहळू ओळखी होत गेल्या आणि मग मला आठवतं बॉम्बे रेंटॅक खर्ची, तेव्हा बॉम्बे रेंटॅक 47 लागू होता आपल्याला. त्याची एक केस आली. एक शॉप होता आणि त्याची नोटीस जी आली, त्याची पहिली नोटीस जी असते ती खूप चांगली द्यावी लागते दावा करण्यापूर्वी. कारण दॅट शुड बी व्हेरी परफेक्ट. तर मला आठवतं इथं जी व्ही माने सर वकील होते, सिनियर होते आणि ही हॅड व्हेरी गुड, म्हणजे माझ्या लक्षात आलं की एकदम ॲक्युरसी इन द लॉ असे ते होते. ड्राफ्टिंग चांगलं होतं, वक्ता चांगले होते. आणि मग माने वकिलांकडे मी पहिले इथं गेलो आणि त्यांना म्हटलं ही अशी असं आहे, नोटीस कशी द्यायची. तर त्यांनी इतकं छान मला समजावून सांगितलं की ही रेंटॅकची नोटीस की हे असं असं पाहिजे, खाली हे असं असं पाहिजे. आणि दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स इन फलटण. आणि मग मी चालू केली. ती केस मला मिळाली पुढे रेंटॅक खाली चालून देखील. त्यामध्ये पहिल्याच केसमध्ये माझे सहाध्यायी एल बी कदम वकील होते माझ्या विरुद्ध. त्यावेळेला विरुद्ध होते, पण ती केस मी जिंकून देखील त्यानंतर माझे खूप घनिष्ठ मित्र झाले शेवटपर्यंत. अनफॉर्च्युनेटली ते आता करोनामध्ये गेले. असा मला एक्सपिरियन्स सुरू झाला. ज्युनियर्सना मला असं सांगावंसं वाटतं बेसिकली की आपण प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर त्यांना एक्साइटमेंट अशी असते की क्रिमिनल इंटेंट असतो. क्रिमिनल लॉकडे जावं, तिथे छान खटले बघतात ते. जणू काही सिनेमातलं जसं असतं तो इम्पॅक्ट डोक्यात असतो. आणि बेल करणे, बेल तर त्यावेळेला भरपूर करायचे लोक आणि पटकन पैसे मिळतात. हे महत्त्वाचं कारण होतं. त्यामुळे इन्क्लिनेशन जे ज्युनियर्सचं असतं, अजूनही आहे काही-काही, की क्रिमिनल प्रॅक्टिसकडे जायचं. माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला जर स्टेडी प्रॅक्टिस म्हणून स्टँड व्हायचं असेल कुठल्याही प्रोफेशनमध्ये, तर यू शुड हॅव सिव्हिल प्रॅक्टिस बेसिक. म्हणजे क्रिमिनल तुम्ही करा, हरकत नाही, तर वन साईड. पण सिव्हिल प्रॅक्टिसमध्ये देखील जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागतं. सिव्हिल प्रॅक्टिसमध्ये पहिलं असतं की तुम्हाला टेक्स्ट बुक वाचलंच पाहिजे. त्याचे जे केस लॉज येतात, ही जी पुस्तकं तुम्ही बघताय, हे दर महिन्याला अंक येतात आणि प्रत्येक केसमध्ये थोडे थोडे डायमेन्शन्स बदलून ही जजमेंट्स आली असतात. ती ज्युनियर्सनी पहिल्या 5 वर्षात तर निश्चितपणे सगळी वाचून काढली पाहिजे. जसे तुम्ही जजमेंट्स वाचत जाल तसा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तुम्हाला एक अशी डेफिनेट अशी हे येते, विश्वास येतो की येस, हे पुटअप असं वरती सुप्रीम कोर्ट, हायकोर्टपासून हे असं असं प्रिन्सिपल आलेले, घटनेशी, भारतीय घटनेशी त्याचा असा असा संबंध आहे आणि म्हणून दॅट इज प्रॉब्लेम. अशा पद्धतीने जर हे करत गेलो आपण
तर मला वाटतं ज्युनियर्सना एक तर वाचल्याशिवाय पर्यायच नाही. तर माझ्याकडे जेव्हा ज्युनियर्स आले, बरेच येऊन गेले, पण पहिलं मी सांगतो की तुम्हाला वाचावं लागेल. जितकं जास्तीत जास्त वाचाल किंवा माझं डिक्टेशन चालू असेल तेव्हा केअरफुली ऐका. मी कदाचित परत पुढच्या रविवारी मी तुम्हाला प्रश्न विचारेन त्याच्यावर, की हे असं असं कसं, प्रिन्सिपल कुठले आहेत. मग प्रत्येकजण डायरी घेऊन यायला, आपल्या डायरीत नोट करून घ्यायचे कुठलाही नवीन मुद्दा, आणि ते पण वाचायची हळूहळू सवय लागली. नुसत्या मोबाईल किंवा हे बघून हल्लीचे पटकन सायटेशन्स काढतात, हे सायटेशन असं आहे आणि टाकतात कोर्टापुढं. काही काही वेळेला तो बसतो टोला, परंतु अनेक वेळा असं होतं की ते जजमेंट तुमच्या विरुद्धही असतं खाली बॉडीमध्ये, ऑब्झर्वेशन्समध्ये. त्यामुळे माझं म्हणणं आहे, पूर्ण जजमेंट वाचूनच त्यांनी पुढे गेलं पाहिजे. सर आता दुसरं की आपली न्यायालयीन प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत. हो. चिंतेतून हे प्रश्न असे बरेच निर्माण होतात. तर मग अशा वेळी गरिबांना न्याय मिळायला उशीर होतो किंवा ते जे अडथळे आहेत, मग त्याच्याकडे सर आपण कसं पाहता? म्हणजे आता हा जे न्यायालयीन प्रक्रिया स्लो का चालते ह्याचा पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे. आपण एक घटक असतो वकील म्हणून, एक दुसऱ्या बाजूला दुसरा वकील असतो, इकडं साहेब बसलेले असतात डायसवर, इकडं स्टेनो असतो. आता हे चार, ही जे ॲप घटक हे पहिले एका तारखेला एकाच वेळेला तिथं हजर पाहिजेत, म्हणजे ती प्रक्रिया पहिली चालू होते. सेकंडली दोन्ही ह्याचे दोन दोन पक्षकार असतात, ते पण हजर पाहिजेत. या 6 जणांपैकी एक जण अब्सेंट असला तरी ती तुमची केस चालत नाही, आणि त्यामुळे मग जास्तीत जास्त उशीर होतो त्याच्यामध्ये. दुसरं म्हणजे असं की लेंथ जी आहे, वकिलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर तुम्हाला लवकर न्याय हवा असेल तर तुमच्या आर्ग्युमेंटची लेंथ, समजा तुम्हाला 2 तास आर्ग्युमेंट करावं असं वाटत असेल तर 20 मिनटं 25 मिनटावरती आणा. पक्षकाराला खुश करण्याकरता तुमचं वकील न्यायासमोर वागणं नसावं. पक्षकार ठीक आहे, तो ऐकत असतो, मान्य आहे. तुम्हाला काय पाहिजे, जितकं मिनिमाइज करून तुमची केस मांडता येईल तर तुमचं जजमेंट लवकर होईल. तसं प्रत्येक वकिलाने करावं. किंवा साक्षीदारालाही प्रश्न विचारताना ॲट लेन काही लोक बारीक बारीक विचारत बसतात, त्याची गरज नसते. कारण आपण म्हणतो क्रॉस घेणे, एखादं क्रिमिनल असो हे असो, त्यात ॲडमिशन मिळवण्यासाठी वकिलांची धडपड चालू असते. तर ॲडमिशन 1 किंवा 2 वाक्यात तुम्हाला मिळाली तर मिळाली किंवा नाही, त्यामुळे त्याच्यावर जास्त भर नसावा असं माझं मत आहे. भर कशावर पाहिजे, तुमचं जे फायनल आर्ग्युमेंट आहे त्याच्यावर तुमचा भर सगळा असावा, की त्याच्यात तुम्हाला असे परफेक्ट लॉ पॉईंट्स कोर्टासमोर टाकता आले पाहिजेत की ज्याच्या अंडर तुमची केस त्या कंपासमध्ये बसली आहे. असं जर प्रक्रिया प्रत्येक वकिलांनी चालू केली, ते बघाल तुम्ही की जे 2 खटले चालतात एका वेळेला तिथं 5 खटले चालतील कोर्टात. पण हे वकिलांचं काम एवढं नाही. वकिलांना, कारण जजेसचा तो दोष नसतो. आपण म्हणतो ते स्लो आहेत, नाही, इट इज द मिस्टेक ऑफ ॲडव्होकेट्स. ॲडव्होकेट्स जो चांगला बार असेल आणि चांगलं त्यांना मटेरियल इथून खाली वर डायसवर गेलं तर तो जज देखील चांगला निर्माण होतो आणि जज देखील पुढे चांगले जजमेंट्स देतो. आणि त्यामुळे वी शुड सी दॅट वी शुड बी व्हेरी इन कंपास ऑफ आवर एव्हरीथिंग. एक मला आठवते, आपल्याला आठवत असेल, लिगल लँग्वेज म्हणून एक आपल्याला पेपर होता लॉ कॉलेजला, पहिल्याच वर्षी असतं. तर त्याच्यामध्ये असं दाखवलेलं असतं की हाऊ द ॲडव्होकेट शुड बिहेव. तर त्यांनी असं सांगितलं आहे, लॉ म्हणजे लिगल लँग्वेजमध्येच त्या लॉर्ड हेन्स, तर त्याच्या ह्याच्यामध्ये असं सांगितलं की वकिलांनी समोर उभं राहताना खिशात हात घालून कधी प्रॅक्टिस करू नये. कित्येक वकिलांना अशी सवय असते खिशात हात घालून असं सुरू करायचं. दॅट शोज दॅट यू आर नॉट गिव्हिंग द रिस्पेक्ट टू द डायस. कित्येक वकिलांना केसवर डायस चालू असते, असे एकमेकात गॉसिप करायची, तिथंच दुसऱ्याच विषयावर गॉसिप करण्याची सवय असते. ते गॉसिपिंग देखील करू नका. त्यांनी सांगितलं यू शुड बी इन परफेक्ट युनिफॉर्म. तुम्ही जसं आहात आत्ता तसं परफेक्ट युनिफॉर्ममध्ये पाहिजे.
आज कुठलंही हे घेतलंय, चालतंय, कोर्टात जायचंय, कित्येकदा टाय घालायचं नाही किंवा बो बांधायचा नाही. इव्हन लेडी ॲडव्होकेट्स देखील निर्णय साड्या रंगाच्या घालून येतात. पण दे शुड वेअर व्हाईट साडी. म्हणजे जो युनिफॉर्म आहे त्याच ह्याच्यामध्ये, त्यामुळे डेकोरम दिसतो. कोर्टासमोर एका स्पेसिफिक आवाज ठरवूनच बोललं पाहिजे. ज्युनियर्सना विशेषतः, यू आर ॲडव्होकेट, यू आर ए बॉस ऑफ द युअर बार, म्हणजे तुम्ही ऑफिसर आहात बारचे. या दृष्टीने तुमचा स्मूथ आवाज पाहिजे, लिनियन्सी पाहिजे. एखादा जज तुम्हाला आवडत नसेल तर देखील यू शुड बी व्हेरी सबमिसिव्ह बिफोर यू. त्यामुळं काय होतं, तुम्हाला सहकार्य हळूहळू त्याचं मिळत असतं. देखील एकमेकात जजेसमध्ये चर्चा करतात व अमुक अमुक ॲडव्होकेट्स सुंदर ते आर्ग्युमेंट करतात, छोटंच करतात पण व्यवस्थित मांडतात, लिनियन्सी आहे त्यांच्यात. हे ज्युनियर्स लोकांनी पहिल्यापासून ऑब्झर्व केलं. आता सर आपण खूप छान सांगितलं. आता हे वकिलांच्या प्रॅक्टिससाठी झालं सर्व विषय. तर आता जर आपण ही जी न्यायालयीन प्रक्रिया जी आहे याच्याकडं जी आत्ताची सद्य परिस्थिती, म्हणजे यापूर्वी तुम्ही आता 45 वर्षापेक्षा जास्त झाले प्रॅक्टिस करताय, यापूर्वी न्यायव्यवस्था आणि आता जी सध्या चालू आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो का, आणि त्याच्यामध्ये काय बदल व्हावा असं वाटतं आपल्याला? हा महत्त्वाचा फरक असा जाणवतो की डायस म्हणजे जजेस आणि ॲडव्होकेट्स या दोघांचं रिलेशनशिप पूर्वी खूप स्मूथ असायचं. हळूहळू काय झालं, संख्या वाढत गेली, जजेसचीही वाढली, वकिलांचीही वाढली, निर्णय प्रकारचे आले. आणि अलीकडे बघितलं, ज्युनियर्स आम्ही 8-8, 9-9 वर्ष ज्युनियरशिप केलेले असे बघितलेले, की ते परिपक्व होतात कंप्लीट. त्यांना असं वाटतं की पूर्ण व्हायला पाहिजे आणि देन दे कम फॉर. पण आता ज्युनियरशिपमध्ये पण एखादं वर्ष झाले की म्हणतात नाही, सुरू करतात आपली आपली. त्यामुळं डिस्टन्स वाढत जातो दोन्ही ह्याच्यातला. आणि न्यायालयीन प्रक्रिया आणि खटले ह्याच्याबद्दल म्हणलं आपण जुन्या ह्याच्यात, की पूर्वी तुम्हाला आठवत असेल की 2च कोर्ट असायचे खटले. पण 2 कोर्ट्स असताना देखील आणि हेवी सिव्हिल मॅटर्स किंवा क्रिमिनल मॅटर्स असतानाही ते स्मूथली सहज आम्हाला असं वाटायचं रोज चाललंय काहीतरी आणि ते पूर्ण होतंय. आणि तुम्ही तो रेशिओ जर बघितला तेव्हाचा आणि आजचा, इथं आता 6-7, 7-7, 8-8 कोर्ट येऊन देखील जज पुढं जात नाहीत केसेस. त्याचं कारण असं होतं की त्या कोर्टात गेलं की वकिलांना पण सवय लागते, सर कुठे आहेत, तर सर त्या कोर्टात आहेत. त्या कोर्टात गेलं की ज्युनियर येऊन सांगतो की सर कुठे आहेत, त्या कोर्टात. आणि ही जी टेंडन्सी आहे ना वकिलांची बेसिक, की मला आज थोडंसं मला ॲडजस्टमेंटचे अर्ज 10 देतील ते, आणि केस चालवण्याचा मात्र 1/4 देखील चालवतील. ही टेंडन्सी आहे बेसिक. कितीही हे असो, म्हणजे मेंटॅलिटी बघा तुम्ही. एखाद्या दिवशी अचानक तुम्हाला बारमध्ये सुट्टी आली तर वकील चहा मागवतात, सगळे हसरे चेहरे असतात, कारण आज काही कामच चालवायचं नाही, सुट्टीच आहे. म्हणजे लहान मुलांना जसा सुट्टीचा आनंद मिळतो तसा आनंद आज देखील लुटणारे वकील आहेत. ही प्रवृत्ती टाळली पाहिजे. तुम्ही जे मगाशी म्हणता की गरीब किंवा मागासवर्गीय जे लोकांच्या ज्या केसेस असतात त्या लवकर लवकर कशा चालवाव्या, तर तुम्ही तुमचं शेड्यूल असं करा की लक्षात येतं आपल्याला कोण पॉवर्टी लाईनच्या खाली आहे, साधारण जेमतेम परिस्थिती कोणाची, आणि वेल टू डू कोण आहे. असे 3 रकाने केले तुमच्या प्रॅक्टिसमध्ये देखील वकिलांनी, तर तुम्हाला प्रेफरन्स त्यांना देता येईल. त्यांच्याकडून कमी फी घ्या, जास्त त्यांना प्रत्येक तारखेला फी घ्यायची नाही, अशा कित्येक लोकांची सवय असते. पण दॅट शुड नॉट बी दॅट. ह्या फीजमध्ये फरक पडतो. एस्पेशली या मी असं केलं होतं पूर्वी, माझ्याकडे हे मेंटेनन्स वगैरे क्रिमिनल ह्याच्या प्रॅक्टिसमध्ये वुमन्सचे देखील बऱ्याच केसेस झाल्या. आय डोंट नो, वन फाईन मॉर्निंग मला असं वाटलं मनात की महिलांकडून आपण पैसे नाही घ्यायचे. ज्या महिला क्रिमिनल ह्याच्यात येतात त्यांच्याकडून पैसे घ्यायचे नाही. ते पैसे केव्हा फी द्यायची, समजा एक ₹5,000 वसुली थकली आहे त्याची, आणि 5,000 आपण वसूल करून दिले. मग तिला विचारतो, बाई तुला तुमची हे घे, तुझी रक्कम आहे, आणि मग ह्याच्यातून तुला काही मनाला वाटेल ते मला दे. असंही नाही की दिलं नाही. त्यामुळे त्यांना इम्पॉर्टन्सही वाटतो आणि त्यांच्यावर आपण थोडंसं सहकार्य करतो असेल.
छानच. सरांनी खूप दिलखुलास अशा पद्धतीने आपल्याला ज्युनियर वकिलांना काही महत्त्वाचे ठळक बाबी आपल्या प्रॅक्टिसमध्ये काय असतात त्याबद्दल सांगितलं आहे. सर, अनेक दशकांच्या अनुभवातून एखादा तरुण वकिलांची प्रतिभा तुम्ही पहिल्याच भेटीत कशी ओळखता? हे थोडंसं सायकॉलॉजीचा प्रश्न आहे हा. आणि माझं मत असं आहे की या सगळ्या एक्सपिरियन्समध्ये सायकॉलॉजी वर्क्स मोर, की त्याचे हावभाव, त्याचं आत येण्याची पद्धत, बसण्याची पद्धत, किंवा तो आल्या काय प्रश्न विचारतो, तो कितपत एखाद्या प्रोफेशनबद्दल, म्हणजे ह्या प्रोफेशनबद्दल डेफिनेट आहे, हे सगळ्या गोष्टी इमिजिएटली आपल्याला पाहाव्या लागतात. आपल्याला एक लक्षात येतं की ज्युनियरशिप करताना एखादा फक्त काहीतरी जॉईन व्हायचं आणि चालू करायचं प्रॅक्टिस, एवढाच हेतू ठेवून मनात काही वकील येतात. काही वकील असे असतात, लगेच लक्षात येतं की ते अगदी स्टँडवर उतरून चालत येतात इथपर्यंत, अशी त्यांची आर्थिक परिस्थिती असते. मग आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्याचं जे जेस्चर असतं, बॉडी लँग्वेज, ती बघितली की लक्षात यायला पाहिजे की तो हा कुठल्या कॅटेगरीमधला ज्युनियर आहे. आणि तो आपल्याला, आपण काही प्रश्न विचारतो, फॉर एक्झाम्पल वाचनाच्या बद्दल आवड आहे का, इतर काही वाचन आहे का, राजकीय काही पार्श्वभूमीवर आहे का, हे सगळे विचारतो की कारण त्याचा कल कुठं आहे हे लक्षात येतं. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे या बाबतीत. आता हे जे उणीवा आहेत, मग ते उणीवा त्यावर उपाय काय असं? कोणत्या प्रकारचा उणीवा म्हणायचं आहे तुम्हाला? म्हणजे हे जे आजच्या काळातील जे तरुण वकील आहेत, हं. तर त्यामधील जी उणीवा जे दिसतात आपल्याला, तर त्याच्यामध्ये त्यासाठी उपाय आपल्याला काय करावा लागेल? एक तर असं लक्षात घेतलं पाहिजे ज्युनियर वकिलांनी, माझं मत आहे की वकिली सुरू करणं आणि त्यात प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवणं हे सतीचं वाण आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. याचं कारण असं की यू गिव्ह समथिंग टू द क्लायंट्स, अँड क्लायंट्सला काही तुम्ही देत असताना लगेच अपेक्षा करू नका की त्याच्याकडून एखादी गोष्ट मिळाली पाहिजे, म्हणजे मग त्याला सतीचं वाण म्हणता येईल. नंबर एक. नंबर दोन म्हणजे जी केस तुमच्यासमोर आलेली आहे, मग कुठलंही क्रिमिनल असो, सिव्हिल असो, त्याचा पूर्ण खोलवर जाऊन अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. तो हल्ली दिसत नाही थोडासा. आणि नंबर तीन म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डायससमोर तुमचं वागणं कसं आहे, हे पण एक अवलोकन केलं पाहिजे. सिनियर वकील कसे क्रॉस घेतात, कसे पद्धतीने एखादा विषय मांडतात, हे बघून आत्मसात करायची शक्यता, म्हणजे असं वाढ तुमच्यात करून घेतली पाहिजे. बारमध्ये तुम्ही आत गेल्यानंतर जनरली बारमध्ये लॉचे विषय सोडून इतरच विषयावर गप्पा चालू असतात. तर शक्यतो तिथं रमायचं नाही आपण. ठीक आहे, अजिबात बारमध्ये यायचं नाही, बसायचं नाही असंही नाही. 1-2-5 मिनटं तिथे घालवायची आणि मग परत तुमचा स्वतःचा असा ग्रुप फॉर्म करा की जेणेकरून ते तुमच्या विषयांचे लोक आहेत आणि त्या सगळ्यांना अशी आवड आहे ह्याच्यात. अरे, आज मी हे वाचलं, उद्या त्यांनी ते वाचलं. या तुमच्या आपसातल्या डिस्कशनमुळेच खरं तुमची वृद्धी होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे न करता आणि ट्राय करा, ठीक आहे, ग्रामीण भागातून आपण जरी असलो किंवा फलटण हा ग्रामीण पूर्वीपासूनचा बैठक असली तरी इंग्लिश इज अ व्हेरी पॉवरफुल लँग्वेज असं मला वाटतं. सगळे लॉज आहेत राईट फ्रॉम 1800 सालपासूनचे, जे ब्रिटिशांनी बनवले, नंतर त्यात अमेंडमेंट झाले, ह्या सगळ्या इंग्लिशमध्ये आहेत. इंग्लिशमध्ये एक एक शब्द तुम्ही टाकला की त्याचं 7-8 ओळी तुम्ही एक्सप्लेन केल्या असं होतं. त्यामुळे इंग्लिशवर कमांड मिळवण्यासाठी आपसात बोलायला सुरुवात करा. अगदी छोटी छोटी वाक्य घ्या. त्याच्याबद्दल मी सगळ्या ज्युनियर्सना त्याचा उपाय सांगेन की अप्पा बळवंत चौकामध्ये पुण्याला एक पुस्तकाचं दुकान आहे. त्या दुकानामध्ये तडखरकर भाषांतर पाठमाला, तडखरकर भाषांतर पाठमाला ही छोटी छोटी पुस्तकं मिळतात. त्याचे 4 का 5 अंक आहेत असे छोटे, आणि त्याच्यामध्ये छोटी वाक्य कशी
हे करायची, हळूहळू बोलायचं कसं, तर त्याचं खूप छान मार्गदर्शन हे तर लहान 5वीचे मुलापासून केलं पाहिजे. आमच्या वेळेला पूर्वी आमची आई देखील त्यातून आम्हाला शिकवायची इंग्लिश हे. आणि त्यामुळे ती जर 5 पुस्तकं छोटी-छोटी आहेत अगदी, ती जर प्रत्येकाने अभ्यासली किंवा त्याचा अभ्यास करून एकमेकात संवाद साधला, तरी 100% मी गॅरंटी देतो, की तुमचं इंग्लिश चांगलं होईल. आज तुम्हाला आपल्याला तो ज्युनियरला हे असतं संकोच, की इंग्लिशमध्ये कसं बोलू मी डायसमोर. पण इंग्लिशमधला जो प्रभाव पडतो, आता तुम्ही बघितलं असेल, वी ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. याचं कारण असं, की त्यांनी फार मोठा प्रभाव पडतो. जजेसवर सगळ्या एकंदर एन्व्हायर्नमेंट सगळं तयार होतं. तर मी यू शुड गेट अ मास्टरी ऑन जरी भाषेचा हे असला, मराठी भाषा त्याचा अभिमान पाहिजेच, त्याच्याबद्दल वाद नाही. पण प्रॅक्टिस करताना इंग्लिश लँग्वेज खूप उपयोगी पडते तुम्हाला. ते जजमेंट्स जे असतात किंवा एखादी कन्सेप्ट असते, ती त्यांना सांगताना व्यवस्थित पडते. एक फॉर एक्झाम्पल सांगतो, लिमिटेशन ॲक्ट जो आहे, लिमिटेशन ॲक्टमध्ये सगळ्या सेक्शनमध्ये एक शब्द आहे, सगळ्या सेक्शनमध्ये. तो कोणता आहे बरं? की फॉर एक्झाम्पल एखादं डॉक्युमेंट आहे, खरेदी खत आहे आणि ते तुम्हाला मान्य नाही आणि त्याची नॉलेज तुम्हाला एक 10 वर्षात जर झालं, की हे खरेदी मला खरेदी खत 10 वर्षांनी मिळालं आणि तुम्ही 10 वर्षानंतर खटला दाखल करता. समोरचा वकील सेक्शन 58 आर्टिकल 58 दाखवतो, म्हणतो साहेब हे डिक्लेरेशन मागितलं ते 3 वर्षात मागितलं पाहिजे. हे बघा 3 वर्ष आहे त्या लिमिटेशन. म्हटलं की ज्युनियर जरा घाबरतात. पण त्याच्या पुढे एक वाक्य असतं त्याचं. लिमिटेशन आहे, 3rd कॉलम आहे, त्याच्यात एक वाक्य असं असतं, की केव्हा व्हेन यू गॉट द नॉलेज अबाउट धिस. तर तो जो शब्द आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर तो यू शुड नो, की ह्या शब्दाचा अर्थ असा आहे, की त्या वेळच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला हे नॉलेज कसं झालं, हे तुम्ही एक्सप्लेन पहिल्यांदा करा. फक्त हे अमुक-अमुक कागद आहे, ते बेकायदेशीर आहे, म्हणून मी दावा दाखल करला असं नाही, की एक्सप्लेन करा त्याची हिस्ट्री. कसं का तुम्हाला मिळू शकलं नाही ते डॉक्युमेंट एटसेट्रा. म्हणजे मग तुमचं हे चालू होतं. लाइकवाईज यू शुड गो इन प्रॅक्टिस असं माझं म्हणणं आहे. सर, दुसरा एक प्रश्न असा, तुमच्या कारकिर्दीत एखाद्या सामान्य नागरिकाने केलेल्या प्रश्नाने किंवा तक्रारीने तुम्हाला खोलवर विचार करायला भाग पाडले आहे का? असं कित्येकदा होतं, पण हे तुमची प्रवृत्ती शिकण्याची पाहिजे. एखादा खेड्यातला माणूस येतो, इकडे-इकडे बघतो, ब्रीफ्स आहेत, पुस्तकं आहेत, सगळं हे करते. तर मला एक आठवतं, कोरेगावचाच एक आपला माझा पक्षकार होता, गोवेकर म्हणून. 60-65 वय असेल. तो म्हटला, की "लईच ओझं झालंय तुम्हाला." मी सांगू काय? निपटा करा याचा. निपटवा असं त्याचे काहीतरी शब्द होते, की जितकं लवकर तुम्हाला केसेस कमी करता येतील ते करा. तो म्हटला याच्यानंतर हे पाण्याच्या प्रवाहासारखं असतं. जितकं पाणी तुम्ही उपसाल तेवढं पाणी अजून आतून यायला लागतं. म्हणजे त्याचा मतिअर्थ मला लक्षात आला त्या माणसाचा, की मी रागवलो नाही, काही नाही, की तू हा काय सांगतोय मला एवढं हे करायला सांग. पण मी लक्षात घेतलं हा अगदी खेड्यातून आलेला माणूस आहे. त्याच्या ग्रामीण भाषेत तो बोलतोय आणि तो छान तत्त्व आपल्याला एक देतोय. काय तत्त्व देतोय, की आहे त्या केसेस जर तुम्ही लवकर संपवल्या, तर ऑटोमॅटिकली तुमच्याकडे अजून नवीन भरणा होतोय. आपल्याकडे केसेस भरपूर पाहिजेत हे दाखवण्यासाठी तुमचं प्रॅक्टिस नाही. तुमचं प्रॅक्टिस ह्याच्यासाठी आहे, की त्या समोर बसलेल्या माणसाला लवकरात लवकर कसं मोकळं करता येतील. धिस इज इम्पॉर्टंट. त्यामुळे तुम्ही पक्षकार आणि तुमच्यामधला जो संवाद आहे, तो फार महत्त्वाचा असतो. त्या माणसाला अजिबात हलकं समजू नका. तुम्ही वकील झाला म्हणे कित्येक वकिलांना असा गर्व असतो, "हे तू बोलायचं नाही. आम्ही बघतोय ना." तो बिचारा मध्ये-मध्ये काहीतरी सांगत असतो. असं त्याला थांबवतात, बोलतात. तर माझं म्हणणं असं आहे, की कुठली केस असेल, तर पक्षकारांच्याकडून 90% ऐकून घ्यावं. ती जे फॅक्ट सांगतात, घटना त्या केसेसच्या, त्याचं टिपणं करून घ्यावे. मग तुमच्याकडं काम फक्त 10% ॲज अन ॲडव्होकेट म्हणून. तुम्हाला ते सगळे फॅक्ट्स एका लॉ फ्रेममध्ये बसवायचे आहेत आणि समोर मांडायचे आहेत.
जे तुमचं काम किती सोपं आहे बघा. फॅक्ट हे आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. म्हणून तिथे एक प्रॉवर्ब अशी इंग्लिशमध्ये, की फॅक्ट शुड बी परफेक्ट. जितकं फॅक्ट्सवर तुम्ही कमांड असेल तुमची, मग लॉला तुम्ही थोडं कमी पडलं तरी चालतं, पण मग फॅक्ट्स फॉलोज द लॉ असं उलटं म्हटलंय. ते फॅक्ट्स व्यवस्थित मांडा, लॉ विल प्रोव्हाइड यू. त्यामुळे अनेक पक्षकाराकडून हे कळतं. कित्येकदा विटनेस बॉक्समध्ये क्रॉस घेताना आपण अंगावर जातो क्लायंटचे. कित्येकदा मी बघितले. तसं करू नका. तो देखील अशा नजरेने त्याचाही डोक्यात असं भ्रम निर्माण केला असतो दुसऱ्या वकिलांनी, की हा तुझा शत्रू आहे जणू काही. आणि हे तो विचारेल, हे विचारेल, याला नाही आहे, खोटं आहे, जोरात आवाजात सांगवर आहे. पण यू स्टार्ट विथ व्हेरी स्मूथली, अगदी स्टार्ट करा. आणि मग कित्येकदा असं लक्षात येतं, एक तर मला आठवतं एक पक्षकार कंपवायू होता. त्याला पण असं बोलता येत पण नव्हतं. त्याने त्या डायसवर असं धरलेले हात असे होत होते आणि तो कसं तरी बोलत होता. आणि त्या क्षणी मला असं वाटलं ही जेन्युइन अपोजिट होता. पण त्याचं गहाणखत आहे, ते उलटून द्यायचं त्याला. हे 40 वर्ष झाली जमीन दुसऱ्याच्या ह्याच्यात आहे. आणि सो स्लोली मी असा त्या केसला टर्न दिला माझ्या ह्यानी, की त्याची जमीन मिळाली पाहिजे असं. इन्स्पाइट ऑफ द फॅक्ट की माझा क्लायंट इन्सिस्ट करत होता, नाही असं झालं. मी म्हटलं जास्तीत जास्त काय होईल, एखादी केस आपल्या विरुद्ध जाईल, असं शेरा मारला जाईल. पण नाही. इथं तुम्हाला खूप स्वाव असतो वकिलांना, की सामाजिक हे करण्यासाठी समजून किंवा एखाद्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी असंही केलं तरी हरकत नाही, असं मला वाटतं. सर, दुसरा एक प्रश्न असा आहे की न्यायालयातील वातावरणामुळे वैयक्तिक आयुष्यावर कसा परिणाम झाला, तुम्ही तो समतोल कसा साधला? हां. पॉइंट असा असतो, वकील लहानपणापासून आपण ऐकत आलोय, की हा बडबडे आहे, खूप बोलतो, वकील हो. असं काहीतरी एक एक डोक्यात मोठ्या लोकांचं हे असतं. पण माझं असं काही नेसेसरी नाही. आता माझा जो अनुभव आपल्याला माहीत असेल, की बारमध्ये मी किती बोलतो किंवा काय. तर अजिबात कमी बोलतो मी. पण मी ही सवय लावून घेतली. कारण थोडंसं आई-वडिलांचं देखील मार्गदर्शन असतं, सराउंडिंग्स हे असतं. माझ्यावर ओशोंचा खूप प्रभाव आहे. ओशो म्हणजे आचार्य रजनीश. त्यांचं मी सगळं लेक्चर्स मॅक्झिमम नागपूरला असताना, इथं आल्यावर पुण्यात देखील मी सेंट्रलला जाऊन खूप वाचन केलं त्याचं. आणि खूप प्रॅक्टिकली मी असं काही एम्बॉस करत नाही, की हेच वाचा किंवा हे. पण कळत-नकळत ते विचार आज प्रेझेंटमध्ये जगायला तुम्हाला हे फार महत्त्वाचं. उगीच कुठल्या तरी भविष्यातल्या ह्याच्याप्रमाणे नाही. आज आता मुलाखत घ्यायला आलाय ना आपण, मग यू शुड बी इन प्रेझेंट. आणि छानपैकी आपण आपल्या मनात जे डोक्यात आहे, जे खरं आहे ते सांगून मोकळं व्हायचं. ही नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. हे ओशो सांगतात. ओशो खूप छान त्याच्यावर प्रत्येक ह्याच्यावर व्याख्या आहेत त्यांच्या. ओशोबद्दल मी काही जास्त बोलत नाही. एव्हरीबडी नोज आणि ग्रेट माणसांबद्दल काय हे करायचं. पण एखादा सब्जेक्ट चालू केला, वाक्य चालू केलं, ते एंडपर्यंत थांबत नाहीत. आणि तिथं थांबलेत आणि पटकन नाही असं नाही मला म्हणायचं, असं म्हणायचं आहे, असं कधीही म्हणत नाही. हे तुम्ही घेतलं पाहिजे तुमच्या जीवनात, आर्ग्युमेंट्समध्ये, कुठली गप्पामध्ये, सगळ्या ह्याच्यात, की यू शुड गो टिल द एंड. तुमच्या विचारावर ठाम राहा. दॅट इज ऑल. सर, आता आपल्या संपूर्ण वकिली जीवनाचा सार एका वाक्यात सांगायचा असेल तर तुम्ही काय सांगाल? संपूर्ण वकिली जीवनाचा सार म्हणायचं तर एस्पेशली ज्युनियर्सच्या बाबतीत हे आहे, की यू शुड बी पंक्च्युअल. कुठलीही गोष्ट त्या वेळेवर घड्याळाप्रमाणे तुमचं आहे असं लोकांनी म्हटलं पाहिजे. अमुक अमुक इनामदार वकील हे बाहेर पडले ना कोर्टात जायला, 11ला 5 मिनटं कमी आहेत, ते बाहेर पडले. 11 वाजता बरोबर ते कोर्टात पोचतात. हे जे पंक्च्युअलनेस आहे तुमच्या वागण्यातला, किंवा कुणालाही अपॉइंटमेंट दिली किंवा क्लायंट्सबरोबर काम करायचं आहे, केसेस एखाद्या, तुमची डायरी असली पाहिजे पंक्च्युअलनेसबद्दल. हा महत्त्वाचा भाग आहे पंक्च्युअलनेस. दुसरा भाग आहे पेशन्स.
तुम्हाला ऐकण्याची सवय पाहिजे. असं आपण लगेच एक्साइट होतो. अरे, अरे कोणी म्हटलं तरी का रे? लगेच म्हणायची जी नॅचरल सवय असते ती थांबवायची. ऐकून घ्यायचं. यू शुड बी अ गुड लिस्नर. हे दुसरं पॉइंट असा आहे. पंक्च्युअलनेस आणि पेशन्स अतिशय हे 2 गोष्टी जर तुमच्या व्यवसायात सांभाळल्या तर नथिंग स्काय इज लिमिट अशी गोष्ट आहे. अतिशय छानपैकी आपल्याला असं सरांनी त्यांच्या अनुभवाचा खजाना दिलेला आहे. यातून नक्कीच आपले जे वकील बांधव आहेत त्यांना चांगली प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करतो. थांबतो. नमस्ते. खूप दिलखुलास अशा पद्धतीने आपल्याला ज्युनियर वकिलांना काही महत्त्वाचे ठळक बाबी आपल्या प्रॅक्टिसमध्ये काय असतात त्याबद्दल सांगितलं आहे. त्यामुळं सरांचं या ठिकाणी मी धन्यवाद मानतो आणि सर्व वकील बांधव यांना वकील दिनाच्या आज या ठिकाणी अधिवक्ता परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी